हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मुलांना चॉकलेट खायला खूप आवडतं, पण त्यांना काजू बदाम म्हटलं की नको वाटतं. आज माझ्या मुलीने खूपच हट्ट केला की मला चॉकलेट म्हणजे गोड खावंसं वाटते. गोड खावंसं वाटते म्हटलं की माझ्या लक्षात आलं की हिला चॉकलेट पाहिजे. मग मी काय केलं, चॉकलेट बनवलं, त्याच्यामध्ये काजू बदाम टाकले. पण तिला समजलं पण नाही की याच्यामध्ये काजू बदाम आहेत. चॉकलेट तसं अनहेल्दीच आहे, पण मी थोडंसं त्याला काजू बदाम टाकून हेल्दी बनवलं. अगदी 5 ते 7च मिनिटात हे चॉकलेट तयार होतं आणि एवढं सोपं चॉकलेट आहे. आणि या चॉकलेटमध्ये तुम्ही बरंच काय काय टाकून रिनोव्हेट करून अजून हेल्दी चॉकलेट बनवून मुलांना देऊ शकता. बाहेरचं आणण्यापेक्षा घरी एकदम कमी वेळामध्ये एकदम छान चॉकलेट होतं. तर चला करूयात आपण 2च गोष्टी घेतल्या तिथे चॉकलेट बनवण्यासाठी. एक म्हणजे डार्क कंपाऊंड आणि दुसरं काजू बदामची पावडर केली आहे मी, अगदी शेंगदाण्याच्या कुटासारखी. आपण आता एक डार्क कंपाऊंडचा तुकडा घेऊया आणि त्याला बारीक चॉप करून घेऊयात. चॉकलेट मेल्ट व्हायला जास्ती वेळ लागत नाही. जेव्हा आपल्याला चॉकलेट करायचं तेव्हा ते डार्क कंपाऊंड फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं आणि त्याचं टेम्परेचर नॉर्मल झाल्यावर तर लगेच 2 मिनिटातच चॉकलेट मेल्ट होऊन जातं. आपण आता एका बाउलमध्ये चॉकलेट काढूया आणि डबल बॉयलरला मेल्ट करूया. डबल बॉयलर म्हणजे काय, आपण मोदक किंवा वडा कशा ज्याप्रमाणे उकडवतो त्याप्रमाणे वाफेवरती चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं. चॉकलेट गॅसवरती कधीही गरम करायचं नाही, ते डबल बॉयलरलाच गरम करून मेल्ट करून घ्यायचं. आपलं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे, एकदम प्लेन झालेलं आहे बघा, पातळ. आता याच्यामध्ये आपण मोठे 2 चमचे गच्च भरून काजू बदामचे जी आपण पूड केलेली आहे मिक्सरला, ती त्या चॉकलेटमध्ये टाकूयात आणि त्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं चॉकलेटमध्ये. आता एक चमचा घेऊ आणि त्यातून आपण मोल्डमध्ये ते चॉकलेट टाकूयात. जर तुमच्याकडे चॉकलेट मोल्ड नसेल तर एखाद्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये हे चॉकलेट भरा, त्याला घालून त्याचं टोक कट करा आणि सर्कलमध्ये जरी तुम्ही गोल गोल केले तरी चॉकलेटचा आकार येईल. असं काही नाही की चॉकलेट मोल्डच असावं. मोल्डमध्ये चॉकलेट टाकून झालेलं आहे. आता आपण त्याला टॅप करूया आणि फ्रीजरला सेट करायला ठेवूया. आपले चॉकलेट झाले आहेत आता रेडी. एका मोठ्या प्लेटमध्ये आपण ते काढून घेऊयात. मोल्ड उलटं करायचं आणि वरून टॅप केलं की चॉकलेट निसटून पडतं. पूर्णपणे सेट झालं असेल तरच निसटतं, नाहीतर जर ओलावा असेल तर अजून 5 मिनिट ठेवा, तुमचं चॉकलेट ऑटोमॅटिक निघून जाईल. बघा किती छान चॉकलेट झालेत. मुलांना काय हेच आकर्षण आहे, वेगळ्या वेगळ्या शेप्सचे चॉकलेट. मग आवडले का चॉकलेट्स? अगदी 5 ते 7 मिनिटात मी म्हणजे टोटल 10 मिनिट गेले. 10 मिनिटात ही चॉकलेट रेडी झाली आहे. प्रोसेस एकदम सोपी आहे आणि आता मुलं हे आवडीनं खातील बघा. याच्यामध्ये तर मी काजू बदामची पूड करून टाकल्यामुळे याच्यात कळत पण नाही की याच्यामध्ये काजू बदाम आहेत. आणि आता मुलं आवडीने चॉकलेट खातील, मुलं पण खुश, आपण पण खुश, तेवढंच समाधान. काजू बदाम पोटात गेले. तुम्ही याच्यामध्ये वेगळे वेगळे ड्रायफ्रूट्स टाकून चॉकलेट करू शकता किंवा अख्खा खजूर पण चॉकलेटमध्ये डीप करून फ्रीजरला ठेवून ते पण खायला देऊ शकता. आणि तुम्ही ट्राय करा असेच वेगळे वेगळे चॉकलेट्स
आणि केक मटेरियल ज्या शॉपमध्ये भेटतं त्या शॉपमध्ये हे सगळ्या प्रकारचे सगळ्या वेगळ्या शेप्सचे मोल्ड भेटतात. तुम्ही आणा, घरी चॉकलेट करा, मुलांना आवडेल, मुलं पण खुश, आपण पण खुश. आणि माझी ही तुम्हाला चॉकलेट बनवण्याची रेसिपी आवडली असेल आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडत असतील तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.